जी दुर्घटना घडली आहे, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि तुम्ही सगळ्यात मत आपल्यातून गेलेत आणि त्यांना आपल्याला आदरांजली व्हायची आणि त्यांचे काही गुण असतील तर त्या गुणाचं वर्णन करायचं आहे आणि त्यांनी जे चांगलं काम केलं तर त्या कामाचा पुढं आपण वारसा व्हायचा आहे, तीच खरी त्यांना आदरांजली श्रद्धांजली होणार आहे। की आज दिवसभर आपण टीव्ही पाहिली आणि त्या टीव्हीवर ज्यावेळेस अंत्यसंस्काराची वेळ झाली आणि प्रत्येकाचे अश्रू म्हणजे जो मनाने आणि थोडं हृदय ठेवून जर टीव्ही पाहणार असेल तर त्यांनी निश्चितच टीव्ही पासून बाजूला गेलेला आहे। एवढा टाहो फोडलेला आहे तो स्वार्थाने नाही तर काहीतरी माणसाचं काम असल्याशिवाय, जसं म्हणते ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, आणि असे जे असन तर ते आज अजितदादाच्या बद्दल आपण दिवसभरात पाहतोय। कालपासून सर्व महाराष्ट्र दुःखात बुडालेला आहे। म्हणतो ना, जो आवडे सर्वाला तोच आवडे देवाला, अशा न्यायानुसार ते देवाला आवडलेले। खरं तर भगवंताची जर इच्छा असेल तर कुणालाही कसंही तारू शकतो, पण ज्याचं त्याचं आयुष्य त्याला काहीतरी निमित्त होणार आहेत। आणि आपल्या गावासाठी विशेष म्हणजे त्यांची जी राजकीय कारकीर्द आहे तर ती राजकीय कारकिर्दीमध्ये राजकारणातून अनेक समाजहिताचे काम केलेत। व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या गुणाचंच वर्णन करायचं असतं, दुर्गुणाचा विचार नसतो करायचा, कारण ते सद्गुण आपल्या जीवनात आणायचे असतात। त्यांनी जलसंपदा हे खातं सांभाळलं आणि आपल्या गावाला हा जो बंधारा झाला आहे त्या बंधाऱ्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणि आपल्या गावामध्ये ते आले होते, त्यांच्या हाताने आपल्या बंधाऱ्याचं उद्घाटन झालं। एवढा मोठा 20 कोटीचा बंधारा त्यांनी 120 कोटीपर्यंत नेला आणि आज आपल्यात जी समृद्धी दिसते, आज आपण जे ऐश्वर्य दिसतंय, प्रत्येक माणसाकडं 2 व्हीलर तर झाली पण आता 4 व्हीलर पण व्हावं लागली, तर त्याचं कारण असं तर हा जो बंधारा झाला आहे हे नुसतं आपल्या जोगलादेवीचं उदाहरण आहे। तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण म्हणतो त्यांनी घरून नाही केला, घरच्या पैशाने नाही केला, पण तो जो कारभारी त्याचं नियोजन करतो आणि त्या नियोजनाचा परिणाम तो असतो की त्याच्यामधून प्रगती होती। म्हणून हे महाराष्ट्रात अनेक ते ऊर्जा मंत्री होते, ऊर्जा मंत्री असताना सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला पहिलं लाईट जायची, ते गॅप राहायचा आणि मग कधीतरी लाईट यायची, परंतु त्यांनी असं नियोजन केलं आणि आज आपल्याला 24 तास लाईट मिळते। म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, परंतु मग ही लाईट मिळते तर तिचा बचत करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे। तर त्यांनी अर्थ खातं सांभाळलं आणि अर्थ खातं सांभाळून सगळे म्हणत होते की लाडकी बहीण योजनेसारखी योजना राबवायची आणि त्याला कोट्यवधी खर्च आहे आणि हे फक्त निवडणुकीपुरतेच देते आणि नंतर हे काही देणार नाहीत। परंतु त्या व्यक्तीकडं अर्थ खाता होतं आणि त्यांनी असं काही राबवलं की त्यांनी ते अर्थ खातं असं राबवलं की आपण पाहतो की 1 वर्ष झालंय तरी अजून कोणी लाडक्या बहीण योजनेचे पैसे थकलेले नाहीत। म्हणजे सांगायचं म्हणजे आपल्याला फक्त गुणाचा विचार करायचा, त्यांनी काय केलं बाकीच्या गोष्टीची चर्चा। आज महाराष्ट्रात कोणता पक्ष नाही, कोणता धर्म नाही, कोणते जात नाही की त्यांच्या काही गोष्टीचा ते विचार करतात। सगळ्यांनी आज त्यांच्या गुणाचंच वर्णन केलंय। त्यांच्यासारखा स्पष्ट वक्तेपणा कोणामध्ये नव्हता, कारण स्पष्ट बोलणारे बघतोत आपण, पण नुसते ते बोलणारेच असतात, त्याच्या पाठीमागं काम सुद्धा पाहिजे। आणि अजितदादाकडे पाहिलं तर त्यांच्यात काम करण्याची सुद्धा उमेद होती, शिस्त होती। 6 वाजता ते घरून निघायचे आणि 7 वाजता मंत्रालयात पोहोचायचे। आज सुद्धा आपण पाहतो की आपल्या मागे काही एवढे कामं नाहीत, काय आपल्याला राज्याचं नाही पाहायचं, पण झोपेतून उठायला 9 वाजतेत आणि कामाला लागायला 10 आणि 11 वाजते आपल्याला। परंतु असे जे लोक आहेत तर त्यांची ती विशेषता आहे आणि त्यांचा तो गुण आहे आणि म्हणून तिथून ते निघले त्या विमानानं आणि विमानामध्ये बिघाड झाला आणि ती लँडिंग करता नाही आली आणि त्यांचा अपघात झाला। पण अपघातापूर्वी त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि ती गोष्ट कुठली होती की माणूस जाणार आहे, कायम राहणार नाही। आपण त्यांनी जे सांगितलं तर त्यांच्याच तोंडून आपण ऐकू। काळाचं बोलावणं आलं तर जावं लागतं। 4 दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी हे वक्तव्य केलेलं होतं।
अजित पवारांचं 4 दिवसांपूर्वीचं हे वक्तव्य आहे. तर मन हेलवणारी ही घटना आणि 4 दिवसांपूर्वीच अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, काळाच्या नियतीच्या पुढे बोलवून आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय. परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाला राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं, राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असतं, पण ज्याच्यातनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे ना. पण त्यांनी हे शेवट या 4 दिवसापूर्वी सांगितलं आणि हा संदेश जर महाराष्ट्रभर घेतला, आपण बघतोय की राजकारणातून पार्टिशनमधून हेवेदाव्यामधून कामाच्या गतीला खीळ आणणं, ह्या गोष्टी गेल्या पाहिजेत. त्यांनी काय सांगितलं की हेवेदावे सोडून दिलं पाहिजे आणि प्रत्येकाला इथून जायचंच आहे, आपण कायमचे इथले रहिवासी नाहीत आणि म्हणून आपलं वर्तन किती चांगलं ठेवू, तर ही त्यांना खरी आदरांजली होईल. आणि त्याच्यानंतर 2-4 महिन्यापूर्वी ते अकोल्याला गेले होते आणि असंच क्लायमेट खराब झालं, वातावरण खराब झालं आणि खराब झालेल्या वातावरणात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ते सोबत होते आणि ढगं एवढे आले की आपल्याला माहिती आहे की हेलिकॉप्टरला उतरायला क्लिअर वातावरण लागतं तेव्हा उतरता येतं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला ही धडधड व्हावं लागली. आता मी ते सगळं सविस्तर नाही सांगत, कारण ते सुद्धा आपल्याला त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे. आणि त्यातली विशेष गोष्ट त्यांनी ही सांगितली की त्यावेळेस मी मनामध्ये पांडुरंगाचा धावा करत होतो आणि फडणवीसला काही वाटत नव्हतं. ते म्हणजे मला 6 अपघात झालेत, मी त्यातून सुखरूप आहे, तुम्ही माझ्यासोबत आहेत, तुम्हाला पण काही होणार नाही. मग त्यांनी सांगितलं मी पांडुरंगाचा धावा केला आणि त्या दिवशी आषाढी एकादश होती आणि मला पांडुरंगाने वाचवलं. परंतु नियतीचं काय त्याच्या पाठीमागं असं, शेवटी आज सुद्धा एकादशच आहे आणि एकादशीलाच जावं लागलं. आणि मी त्यांचा तो व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला टाकला. 16 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या की आज का पांडुरंगांनी त्यांचं ऐकलं नाही. तो जसं ऐकलं तर आपण ती जी त्यांची क्लिप आहे ती सुद्धा आपण ऐकू. मगाशी निवेदकांनी बोलत असताना सांगितलं, आम्ही हेलिकॉप्टरमध्ये उतरलो त्यावेळेस बाबा आत्राम मला म्हणाले, आम्हाला वाटत नव्हतं, पाऊस होता, ढग होते, आता हेलिकॉप्टर कसं यायचं आणि मग कसं उतरणार. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण चिंतेत होतो आणि कदाचित कार्यक्रम आता कॅन्सल होईल आणि आम्हालाच इथं भूमिपूजन करावं लागेल का काय, अशा प्रकारची शंका त्यांना आली. येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग, तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. म्हणले काही काळजी करू नका. माझे आतापर्यंत 6 ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ऍक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही. अरे बाबा म्हणलं आता हे काय सांगतोय, एक तर पोटात गोळा आलाय, आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात आणि ह्या महाराजांचं आम्हाला उपदेश चाललेले होते, काही काळजी करू नका. आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते. ते म्हणले मला याचा अनुभव आहे, माझे अनेक ऍक्सिडेंट झालेले आहेत, परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही. अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत, त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे. परंतु मित्रांनो, एकंदरीत खरोखरीच जरा जेव्हा सगळेजण धाकधूकच करत होते, माझ्या उजव्या बाजूला उदय सावंत भेटलेले होते. मला म्हणले दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली. मग म्हणलं बाबा बरं झालं जमीन दिसायला लागली. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु एकंदरीतच सगळ्यांनीच काळजी घ्यायची असते. त्यांनी काय सांगितलं शेवटी की गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु सगळ्यांनीच काळजी घ्यायची असते. आपण सुद्धा वेगवेगळे वाहन वापरतो, त्याची लिमिट स्पीडची होत नाही, हेल्मेट वापरत नाही, गाडी चालवता येत नसताना गाडी चालवतो, पिऊन गाडी चालवतो, अशा अनेक गोष्टी करतो. तर त्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण करू तर खरी दादांना आदरांजली होईल. पुन्हा आपल्या जाग्यावर 2 मिनिटासाठी स्तब्ध उभे राहू आणि मनामध्ये
भगवंताला स्मरू, राजकारणातून परिवर्तन केलं, तर तो जो वारसा आहे त्यांनी अनेक गोष्टीचा आदर्श निर्माण केला, तो आदर्श आम्ही पुढं चालू आणि त्यांच्या जाण्यानं संपूर्ण त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना आणि त्यांच्या विचारावर, त्यांच्या कामावर प्रेम करणाऱ्यांना आज ह्या दुःखाच्या सागरामध्ये सगळे बुडालेले आहेत. आणि ईश्वराकडे आपण प्रार्थना करू की यांना सगळ्यांना त्यातून बाहेर काढण्याची आणि त्यांना सद्गती देण्याची प्रार्थना आपण भगवंताकडे करू. आता 2 मिनिटं स्तब्ध उभं. ओम शांती शांती शांती. आपल्या जागेवरूनच जे फुलं मिळालेले ते आपण टाकू इथले तिथं ठेवू आणि पसायदान घेऊ. या मग आता विश्वात्मकी देवी येणे वाग्यज्ञ तोसावी, तोसो निमज द्यावी पसाई दानई. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रथी वाढो. भोता परस्परे पडो, मैत्र जीवांची दुरिताची तिमी जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांशी तोती लाहो. प्राणीजात वर्षती सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनव्रत भूमंडळे भेटू तया भूता, चला कल्पतरोचे आरव. चैतना चिंतामणीची गाऊ, बोलती जी अर्ण पियुषांची. चंद्रमेजी अलांछन, मार्तंडजी तापहीन. तेही सर्वाही सवा सज्जन सोयरे हो तू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो न तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजवे. विशेषे लोके ये दृष्टा दृष्टिविजे हो विजे. तेत मने श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो. येणे वरी ज्ञान देवो सुख्या झाला, येणे वरी ज्ञान देवो सुख्या झाला. येणे वरी ज्ञान देवो सुख्या झाला. हरि ओम तत्सदी.